मित्रांनो नमस्ते. आपण आलो आहोत वडकी गावामध्ये दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी वडकी या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आहेत. नमस्ते दादा, आपलं नाव? नमस्ते, मी संतोष सर्जेराव मोडक, अखिल भारतीय बैलगाडा संघटना हवेली तालुका अध्यक्ष. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? किती तारखेला आहे, कुठं आहे? आता मैदानाच्या संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो की हे 33वे वर्ष दत्त जयंती मानाचं मैदान महाराष्ट्रात सर्व हे मैदान आहे. साधारणतः 1000 फूट फाटी आहे. समोर पूर्ण थांबायला जागा आहे. पाठीमागं 10 गट जरी सोबत गेले तरी पूर्ण थांबायला जागा आहे. आणि आपण ह्या ठिकाणी बघितलं एक साधारण 500-600 फूट इकडं 500-600 फूट कुठलाही दरी नाला ओढा असं काहीही नाही. आणि पूर्ण बैलगाडीवाल्यांना रस्त्याची पूर्ण एकदम व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था इथं कुठल्याही कसल्याही प्रकारची काही अडचण नाही. तुम्ही आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? मी बैलगाडी चालक मालकांना एकच आव्हान करीतो की पाठीमागच्या वर्षी लंपीमुळे स्टार्टला अचानक आपण मैदान घेतलं होतं. त्यावेळेस आपण साधारण 650 गाडी इथं पळली गेली, पण त्यात कमीत कमी 150 गाडी ही मानाच्या मैदानाला माघारी गेली. आणि माघारी जायचं कारण का तर आपल्याला उजेडाबरोबर फायनल घ्यायचं होतं. तर मी त्या गाडीवाल्यांना एक विनंती करतो की आपल्याला ज्या पाठीमागच्या वर्षी पळायला भेटलं नाही त्यांना एक विनंती आहे की बाबा ह्यावेळेस या, आपण सगळ्यांनी व्यवस्थित सकाळपासून अजून छान नियोजन करू आणि आपल्याला मन सोक्त पळता येईल. कारण प्रत्येकाची इच्छा काय असती, इथं बक्षीस किती आहे ह्याला कोण महत्त्व देत नाही, परंतु ह्या मानाच्या मैदानाला पळवून हवेली तालुक्यातला हा दत्त जयंतीचा मान मिळावा ही प्रत्येकाची मनापासून इच्छा असते. धन्यवाद दादा. आणि त्यामध्ये बऱ्याच जणांचा गैरसमज झाला. मानाची गाडी म्हणजे काय ते सांगा पहिला. मानाची गाडी म्हणजे हा प्रथमतः प्रश्न तुम्ही छान विचारलेला आहे. आमच्याकडे मानाची गाडी म्हणजे ही आमची देवपूजा केल्यावरती ज्यावेळेस ती गाडी पळती तिला मान दिला जातो. ती पवार फॅमिलीची गाडी असते, तिला मानाची गाडी म्हणलं जातं. पण बऱ्याचशा मैदानात असं होतं मानाची गाडी म्हणलं की ती डायरेक्ट गाडी फाईनला ठेवली जाते. इथं तसला कसलाही कुणीही मनात भेदभाव आणू नका, कारण या ठिकाणी तसं काही नाहीये. फक्त मानाचा एक पहिला फेरा हो ती मानाची गाडी त्या कुटुंबाला तो मान दिलेला असतो. तो मान त्या पवार फॅमिलीला दिलेला आहे. म्हणून ती गाडी फक्त देवपूजा झाल्यावरती एकटीच गाडी पळत असती आणि त्या गाडीचा तो मान घेऊन ती आपली घरी जात असते. त्याला एक हे दिलं जातं, एक आपलं ट्रॉफी वगैरे दिली जाते मानाची. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जाणार आहे आणि त्याला काही टाइम लिमिट असणार आहे का? ह्या ठिकाणी साधारण आम्ही एकाच वेळेस 5 गट जाणार आहेत आणि 5 गट जात असताना त्यांना साधारण 5 ते 6 मिनिटच फक्त दिले जातील. आणि त्याच्यानंतर जरी कुठली गावची जरी गाडी आली तरी ती गाडी बाद दिली जाईल. गाडी बाद दिली जाईल. त्याचबरोबर ऑनलाईनची नोंद किती दिवसात सुरू होणार आहे? ऑनलाईनची नोंद ही 2 तारखेला आहे ना, आपलं सॉरी परवापासून आहे ना, उद्यापासूनच या ठिकाणी ती ऑनलाईनची 30 तारखेपासूनच ऑनलाईनची, म्हणजे 3 दिवसामध्ये ऑनलाईन जेवढी नोंद होईल तेवढेच फक्त ठेवले जाते. बरोबर. विशेष काय आयोजन आहे का? हे मानाचं मैदान आहे. हे मानाचं मैदान आहे, कारण हे मानाचं मैदान हे असते 30 ते 40 वर्षापासून हे मानाचं मैदान हे महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक झालेलं. जसं काही माळश्रीचं असेल, पुशेगावचं असेल, पाडेगावचं ह्याचं पेटनाक्यावरचं असेल, तसंच हे एक मैदान पुणे भागामधलं सर्वात सुप्रसिद्ध असं मैदान. ह्या मैदानामध्ये जी प्रथमतः या ठिकाणी काय निर्णय असतील तेच निर्णय बऱ्यापैकी आम्ही दुसऱ्या मैदानावरती सुद्धा पाहत असतो. खाली सुट्टीला झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? या ठिकाणी धनावडे बाप्पू असतील आणि कालिदास असेल, हे दोघं झेंडापंच असतील. आणि हेच झेंडापंच नसून आमचे संयोजक सुद्धा त्या ठिकाणी 10 ते 15 संयोजक त्या ठिकाणी राबणार आहेत. वडकीचं मैदान म्हणलं की संबंध महाराष्ट्राला माहिती शिस्त. हो, अगदी बरोबर. प्रेक्षक आणि बैलगाडी मालकांना एकदा पूर्वकल्पना द्या. अगदी बरोबर. या ठिकाणचं मैदान हे असं असतं, म्हणजे वडकी गावात आमच्याकडे कमीत कमी वर्षाला 4 मैदानं भरत असतात. एक पीरबाबा उत्सव कमिटीचं असतं, एक भारत केसरीचं आता नवीनच आपण चालू केलेलं ते एक असतं, आमचं दत्त जयंतीचं असतं, एक पाटीलबाचं एक असतं, अजून एक शिवजयंतीचं एक मोठं मैदान असतं. तर या मैदानात एक असं म्हणजे पहिल्यापासून तुम्ही पाहत आला सर्व, तुम्ही आता यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहत असता की ह्या मैदानामध्ये फाटीमधून माणूस सुद्धा तुम्हाला गावचा बी नाही, कुठलाही माणूस तुम्हाला खालून गाडी सोडून जर आला ना तो साईडने येणार, पण मधून कोणी यायची डेअरिंग करत नाही. कारण या ठिकाणी आयोजकांना आणि संयोजकांना सुद्धा तोच नियम असतो, तोच आलेल्या बैलगाडा शौकीनांना असेल किंवा पळणाऱ्यांना तोच निर्णय असतो. आणि ज्यावेळेस फाटीच्या पुढे ज्यावेळेस गाडी निकालावरती असती त्या निकालावरती सुद्धा कमीत कमी 70 ते 80 फुटाच्या अंतरावरती सगळं प्रेक्षक उभं असतं. त्या ठिकाणी फक्त 3 ते 4 पंचच आमचे उभे असतात. बरे काही वेळेस तर आम्ही बिना पंचाचंच या ठिकाणी मैदान दाखवत असतो.
त्याचबरोबर लाईव्हची व्यवस्था करण्यात आली का आणि एकूण किती कॅमेरा असणार आहेत? लाईटची व्यवस्था या ठिकाणी भरपूर केलेली आहे आणि लाईव्हची व्यवस्था तुमचे कमीत कमी 4 ते 5 यूट्यूब चॅनलवाले त्या ठिकाणी बसणार आहे, कारण त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी त्याच पद्धतीचा आम्ही टेच केलेला आहे. स्क्रीन किती आहेत? या ठिकाणी 2 स्क्रीन आहेत. 2 स्क्रीन आहेत. हां, आता जे आपलं वडकीचं मैदान आहे दत्त जयंतीचं, आणि आज वडकीकरांच्याच कमीत कमी 20 गाड्या आहेत. तर ज्यावेळेस तुमची गावची गाडी पळणार तर त्यावेळेस तुमचे आपले तुपले बघितलं जाईल का जवळ चाल आमचा. आता उदाहरणार्थ तुम्हाला मागच्या दत्त जयंतीला पाहिलं असेल किंवा भारत केसरीला सुद्धा पाहिलं असेल. आमच्या स्वतःच्या आम्ही आयोजक होतो, संतोष असेल, मी असेल, अजून आमचे भरपूर होते, राजाभाऊ असेल. तर आमच्या सर्वांच्या गाड्या बघा तुम्ही, विशेष म्हणजे सर्व 1 किंवा 8 नंबर तासाने गाड्या पळालेल्या आहेत आमच्या. ह्या गटालाच पळाल्या, शिमीला सुद्धा तेच पद्धत झाली आणि फायनलला सुद्धा आमची घरची गाडी संतोषची एक राहिली होती आणि आमची बाईजाची एक गाडी राहिली होती. ह्या गाड्या सुद्धा आमच्याकडे पळल्या होत्या. तुम्ही यूट्यूब चॅनलला आता सुद्धा सर्च करून पाहू शकता. त्याचबरोबर बॅरिकेडची दोन्ही साईड शेवटपर्यंत. आलेली. हा, बॅरिकेड हे पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला कंपल्सरी राहणार. लाईव्हला एकूण किती कॅमेरे असणार आहेत? लाईव्हला खाली 2 आणि वरती 2 असणार आहेत. यावेळेस खाली 2 कॅमेरे ठेवणार आहे तुम्ही? हो, 2 आहेत दोन्ही साईडला. आणि त्याच्यात एक सांगतो तुम्हाला, तुम्ही त्या गावच्या गाड्यांच्या बद्दल बोलला तर वडकीत फक्त शिस्त आणि जे मैदान रास्त होतं हे पहिला कमीत कमी मुंबईवरून समाज येतो. आणि महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असं म्हणलं जातं की मैदान व्हावं हे वडकीसारखं, परंतु त्या एक वडकीच्या धर्तीव तुम्ही असंही समजू नका, आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या मैदानात वडकीतली एक गाडी फायनलला आहे. मग तिथं 1000 गाडी असो, 800 गाडी असो किंवा 400 असो, मग त्याच्यामुळं रास्त खेळून हिथं 2 राहिल्या 1 राहिली तरी कुणाला काही वावगं काम नाही. परंतु ही नशिबाने पळूनच गाडी राहणार, ह्याच्यात कुठल्याही प्रकारची 1% चिटिंग होणार नाही, हे तुम्हाला अगदी 100% सांगतो. पारदर्शक मैदान. यस, बरोबर. तर भाऊ, मला एक प्रश्न विचारतो. आता आपल्या वडकीच्या मैदानाची हिस्ट्री म्हणजे इतिहास आहे, 33 वर्षाची परंपरा आहे. आता महाराष्ट्रामध्ये परंपरेची मैदानं खूप तशी मोजकीच आहेत, तर त्या मैदानाला हिंद केसरीचा दर्जा आहे. आपलं वडकीचं मैदानसुद्धा त्याच धर्तीवरती घेतलं जातं आणि अतिशय पारदर्शक मैदान होतं. तर या मैदानाला पण हिंद केसरीचा दर्जा मिळायला पाहिजे का? हिंद केसरीचा दर्जा हा आम्ही अंमलात आणलेला दर्जा आहे. हा काय कुठल्या शासनाने किंवा कमिटीने आणलेला नाही आहे. मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या आजपर्यंत जेवढे मैदानं झाले ना, त्यात हिंद केसरीचा मान जर पहिला कुणाचा असेल ना तर दत्त जयंतीच्या मैदानाचा वडकीकरांचा असेल. कारण या ठिकाणी सर्वांना एक विचारात घेऊन आणि सर्वांच्याच इथं कुठलाही कसलाही या ठिकाणी अत्याचार कुणावरती होत नाही. आणि या ठिकाणी खरंच पारदर्शकता पाहिजे असेल तर महाराष्ट्राचे जेवढे बैलगाडा शौकीन असतील तर त्यांनी खरंच या वडकीच्या मैदानावरती या आणि या ठिकाणी कशी पारदर्शकता असती हे आपल्या निदर्शनात आणून द्या. मैदानाला खूप जुनी परंपरा आहे. अगदी बरोबर. जवळपास 33-34 वर्षाची परंपरा आहे. ह्या मैदानाच्या सुरुवातीपासून ते मागच्या वर्षीच्या मैदानापर्यंत वडकी गावातल्या किती गाड्या राहिल्यात? आता प्रथमतः ज्यावेळेस बंदी उठली त्यावेळेस दत्त जयंतीचं पहिलं मैदान झालं आणि त्यानंतर तर आत्तापर्यंत भरपूर अशी मैदान झाली, कमीत कमी 100 मैदान झाली असतील. आणि 100 मैदानातला एक इतिहास आहे की वडकीतल्या कुठलंही मैदान असू द्या, आजपर्यंत एकही मैदान नसेल की त्या मैदानामध्ये वडकीची गाडी राहिली नसेल. एका मैदानात 3 ते 4, 5 गाड्या आमच्या फायनलला राहतात. त्याला एक दैवी शक्ती म्हणलं पाहिजे, कारण आम्ही इथं कुठल्या मुख्य चित्रावरती अन्याय करत नाही, त्यामुळं देवसुद्धा आमच्यावरती कुणावरती अन्याय करत नाही. आणि विशेष मध्ये ज्या मेन मैदानात मोठ्या मैदानात जात असेल त्या ठिकाणी कशी चिठ्ठी काढतात हे आम्हाला माहीत नाही आहे, पण आमच्या गाड्या ह्या कंपल्सरी 1 नंबर किंवा नंबर तासांनी कडनीच पळतात. तरीही देव आमच्या पाठीमागे कायमस्वरूपी हात आशीर्वाद देता घेणीचे, कारण आम्हाला तिथं 3 ते 4 तरी गाड्या आमच्या कंपल्सरी मैदानामध्ये राहतातच. भाऊ, एक आयोजक म्हणून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना मैदानाच्या संदर्भात काय आव्हान कराल? सर्वांना एकच आवाहन करतो की हा मुका प्राणी आहे आणि या महादेवावरती कुणीही अन्याय करू नका. ज्याचा बैल पळायचा आहे त्याचा पळत असतो. तुम्ही मारहाण करून किंवा काय करून तुमचा बैल पळणार नाही आहे. कारण मी जाईल त्या मैदानामध्ये बघत असतो, जो तो काय करत असतो, तापवत असतो, कुठंतरी त्याला मारत असेल, कुठं शेपटीचा चावा घेत असेल. हे चुकीचं आहे, हे कुणी काही करू नका. तुमचा बैलाला जेवढा पळ आहे तेवढाच पळत असतो. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादा रनर असेल किंवा पैलवान असेल तो त्याच्या पद्धतीने त्याची बुद्धी असते. आपण म्हणतो मुख्य चित्राबाला बुद्धी नाही आहे, हे साप चुकीचं आहे. कारण पैलवान हा त्याच्या ताकदीने खेळायला जात असतो, पुढच्याच उजान तेवढंच वेट असतं, पण त्याचा खेळ आणि ह्याच्या खेळामध्ये फरक असतो, ताकदीत फरक असतो, समोरचा विन होत असतो. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाला मारहाण करणार आहे का? नाही करत ना. मग तसं आपल्या बैलाचा बी तुम्ही
विचार करा की आपल्या बैलाचा त्या बैलापेक्षा पळ कमी असेल, त्यामुळं आपली कुठंतरी गाडी मार खात असेल, त्यामुळं तुम्ही तिथनं त्याला बाजूला काढून तुम्हाला जर ही करायचं असेल तर दुसरा नवीन तुम्ही एखादा खरेदी करा आणि त्याला कुठंतरी तुम्ही मैदानामध्ये उतरा. या मैदानाची प्रवेश फी आपली 1100 आहे. चुकून बॅनरवरती 1200 झाली होती. महाराष्ट्राच्या नियमाप्रमाणे प्रवेश फी आपली घेतली जाईल. 1100 रुपये घेतली जाईल प्रवेश फी. शेट आता हे मालक पिंटू शेट मोडक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान परंपरेने 33 वर्षाची परंपरा आहे मैदानाची. तर त्या पद्धतीने शासनाने नियम झालेले सगळ्या नीट ह्याच्याप्रमाणेच होईल. तुम्ही बैलगाडी चालक मालक म्हणून काय आव्हान कराल? बघ तर हे मैदान एकदम रास्त होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रात. त्यामुळे जेवढ्या बहुसंख्येने बैलगाड्या सहभागी होईल त्यात त्यांना म्हणजे ज्या मैदानात ज्या लोकांना त्रास होतो, आमची चिठ्ठी कडणी काढली किंवा काय झाली पण निकाल व्यवस्थित दिले नाही, त्यांनी इथं येऊन पहा इथं निकाल कसा होईल किंवा काय कसं होईल. आणि आमची तरुण पिढी सर्व हे मैदान 33 वर्षी परंपरा पुढे न्यायचं कार्य आम्ही करू. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. आपलं नाव? हनुमंत मोडक. मैदानाच्या संदर्भात काय सांगाल दादा? आता हे मंडळ भरत असतं श्रीनाथ तरुण मंडळ, चापेमाळा, गुरुदत्त मित्र मंडळ, पवारमाळा, समस्त ग्रामस्थ वडकी यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे मैदान एकदम रास्त आणि एकदम पद्धतशीर होतं. तुम्ही बैलगाडी चालक मालकांना आयोजक म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून काय विनंती कराल? पण मैदानाला उपस्थित राहावे आणि मैदान व्यवस्थित पार पाडावे.